आणि आता आहे आमचा विशेष कार्यक्रम झटपट झेडपी। जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात त्यांचा झटपट आढावा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत असतो। सुरुवातीला जाऊयात पश्चिम महाराष्ट्रात। सांगली जिल्हा काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीची एक कच्ची यादी तयार करून प्रदेश पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठवले। यामुळे येत्या 1-2 दिवसात काँग्रेस आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणार असं दिसतंय। राष्ट्रवादीकडून देखील आपण लवकरच उमेदवाराची यादी जाहीर करू असं सांगण्यात आलंय। भाजपने मात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्याबाबत वेट अँड वॉचची भूमिका घेतली। काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतरच भाजप आपले पत्ते बाहेर काढणार असं एकंदरीत चित्र दिसतंय। दरम्यान जिल्ह्यातील 10 पंचायत समित्यांचे सभापती पदासाठीचे आरक्षण जाहीर झाले। या आरक्षणावरून आपण जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायची की पंचायत समितीची याचा निर्णय घेण्यास इच्छुक उमेदवारांना मदत झाल्याचे आज पाहायला मिळाले। कॅमेरामॅन प्रथमेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आता अनेक राजकीय प्रस्थापित कुटुंबातील सदस्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केलेली आहे। अहमदनगर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुलं आहे आणि त्यामुळेच साहजिकच जिल्हा परिषदेच्या सत्तेकडे सर्वच राजकीय पक्षांच्या प्रस्थापित नेत्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी आणि झडपीच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे। भाजपाकडून आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबातील सदस्य उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांचे बंधू सदाशिव अण्णा पाचपुते हेही उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर राष्ट्रवादीकडून आमदार अरुण काका जगताप यांच्या कुटुंबातील सदस्य उमेदवारी करणार आहे। कॅमेरामन कुणाल जायकरसह पांडुरंग रायकर, एबीपी माझा, अहमदनगर।